पहिल्यांदा मी तुमच्या सर्व चॅनलच्या सगळ्या टीमला 1 जानेवारी 25 नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि मला ज्या मतदारांनी, ज्या नेते लोकांनी या ठिकाणी मला चौथ्यांदा पाठवलंय त्या सर्व मतदार बंधू भगिनींचं, युवकांचं मी मनापासून आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। तसं मला मतदारसंघाबरोबर पूर्ण राज्यातील मागच्या 5 वर्षात ज्या ज्या लोकांना थोडंफार मी सहकार्य केलं असेल नसेल, परंतु त्यांनी ती जाणीव ठेवून अगदी राज्यभरातून लोक येऊन आणि माझ्या मतदार बंधूंची विनंती केली, त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी मला अन्न, औषध आणि विशेष सहाय्य या खात्याची जबाबदारी महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी दिलेली आहे। मी ती जबाबदारी नीटपणे त्या ठिकाणी पेलवेल। एक काहीतरी वेगळं असं करण्याचा प्रयत्न का जे नेहमी म्हणलं जातं अन्न औषध ह्याच्यात जे काही भेसळ, तर त्या संदर्भातलं सुद्धा बारकाईनं त्या ठिकाणी कसा बदल करता येईल हे मी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो। आज मनापासून आनंद होतोय का मी एक मजूर वर्गातला असताना एक कॅबिनेट मंत्र्यापर्यंत जाण्याची जी काही मला संधी उपलब्ध करून दिली, त्या सर्व जनतेचं मी मनापासून कौतुक करतो, आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो का माझं डिपार्टमेंट हे अन्न, औषध आणि विशेष सहाय्य जरी असेल तरी मागचा अनुभव पाहता मी आता तशा 4था टर्म माझा आता आहे, तर इतरही विभागात माझे सहकारी मंत्री जे आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामार्फत मी सर्वसामान्य जनतेची आलेली अडचण दूर करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत आलोय, भविष्यातही करत राहील अशी मी आपल्याला खात्री देतो। धन्यवाद। पण एक मुद्दा असा की आज पहिलाच दिवस आहे, इतके दिवस काही लोकांनी चार्ज घेतला नव्हता, तर ते 9 वर्षाची वाट बघत होती का चार्ज? 9 वर्षाचं म्हणूनही नाही, पण ज्या जनतेनं आपल्याला इथं पाठवलंय त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करणं आणि म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं 4-2 ठिकाणी एक जनतेनं नागरी सत्कार केला। त्याच्यानंतर वेगवेगळे लोक लांबवरून येऊन जे सत्कार समारंभ किंवा सदिच्छा भेट देत होते त्यांना भेट देणं हे क्रमप्राप्त होतं आणि म्हणूनसाठी आपल्याला चार्ज घ्यायला थोडंसं लेट झालं। नसल तर मला अमावस्या पौर्णिमा दोन्ही चालतात, कारण शनिवार, मंगळघाट, बुधमाहेरी आणि 3 दिवस खटबारी अशी जी काही म्हण आहे, तर बुधवार हा खट्याळ आहे असं म्हणतात, पण पांडुरंगाचा जन्म हा बुधवारी झालेला आहे। मग पांडुरंगांना आपण एवढे जण बसतो तर मग तो दिवस खट्याळ कसा? पण काम करायचं असेल तर त्याला मुहूर्त किंवा कुठली काही बाब असावी असं आहे, श्रद्धा आहे, म्हणून केलं जातं ते। पण काम करणाऱ्याला काही तसं अमावस्या पौर्णिमेचा काही फरक नाही पडत। सर, तुम्ही पांडुरंगाचा विषय काढला म्हणून विचारतो, अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं आणि पवार कुटुंब गुन्हा गोविंदांना नांदावं। अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायांकडे, पांडुरायाकडे साकडं घातलंय। आम्ही तर पांडुरंगालाही साकडं घालू, आपण सगळेजण मिळून घालू, पण पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का एकत्र जर आलं तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होते ती होणार नाही, म्हणून ते एकत्र येतील, कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे, म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं। तुम्ही काय प्रयत्न करणार यासाठी? मी प्रयत्न करून काय, माझं पामराशी काय, थोरपण पायाची वाहन पायी बरी आहे, जेवढं होईल तेवढी विनंती करू। एक तुमचे सहकारी मंत्री आहेत धनंजय मुंडे, त्यांच्यावरती सातत्यानं आरोप होते, त्यांचं कार्यकर्ता असलेलं वाल्मिक कराड शरण आलाय, पण दबाव आहे मुंडे यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी? नाही, दबाव जरी असेल तर फडणवीस साहेब हे तसे खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहेत, त्यांना दूरचा जवळचा महायुतीचा असं म्हणण्यापेक्षा जे दोषी असतील त्यांच्यावर ते ऍक्शन घेतील, परंतु निव्वळ रेटा आहे म्हणून ऍक्शन घेणं हे त्यांना आवडणार नाही असं मला वाटतं। आता विरोधक कसं कोणाचा उदो उदो कसं करतील आणि उदो उदो केला तर त्याला विरोधक कसं म्हणायचं, म्हणून त्यांचं ते चालू राहील, पण शासकीय स्तरातून जे चालू आहे ते निश्चित शोधलं जाईल आणि जो काही दोषी असेल त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल।
सर, जळगावच्या पारडी गावामध्ये 2 गटामध्ये राडा झालाय. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि गुलाबराव पाटील यांच्या पत्नींवरती आरोप केले जातात की त्यांनी शिवीगाळ केली म्हणून हे सगळं प्रकरण वाढत चाललंय. जाळपोळ सुरू झाली. नाही, मी एकतर त्या जळगावच्या केसच्या संदर्भात मला काही त्याच्यातलं फारसं माहीत नाही म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. धन्यवाद.